हॅलो हॅलो वातावरण अरे एवढं तुम्हाला देऊ याचा मागून काय पैसे पण आले गणपती हे परत हे गमत हे पर्यंत आता एकच रूम आहे ना मध्ये फक्त भीत आहे शक्तीवाल्यांमध्ये तुऱ्यावाल्यांमध्ये तर तोंडवाले पण तिकडे गेलो त्यांच्या रूमातला अहो 10-15 नारळ तोडून घेऊन एवढी तयारी एवढा घाबराय ना मला एवढा नका घाबरू साधा आहे एवढा मी त्याला तरी पण
काय म्हणजे दुर्गाने काय तर भय दुश्मन असेल त्याला काय जो केला असेल त्याचा त्याचा पायाखाली ठेव हे धनुर्धार घराण्यातलं शक्तिवान शाहीर जर चालू करून आलेला आहे त्या थाटमाट करून मधुरेच्या राजाला कळण्यात आलेले आहे तर त्याच्या माझ्याकडे बिलकुल होऊन दे आणि मारुती सुखात सोडून ठेव आणि भर माझ्या आईशी आज माझ्या आज सोडून दे माझ्या कसले म्हणजे हे काय माहिती लोक माझ्या एका वाजव या ठिकाणी सुरुवात करूया शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे आला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक होऊन महाराष्ट्रातील संतांची भूमी आणि संतांची भूमी संत बाळूबाबा अवघा हिंदुस्थान आपल्या आचार्य नावाखाली पालता घातला आणि मल्हारशाहीची पूर्ण होती मल्हारशाहीचे मल्हारला होळकर या इंग्रजांना अकराला पराभूत करून या हिंदुस्थानावर सर्वप्रथम स्वराज्याची खिंडी पेटवली स्वातंत्र्याची खिंडी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर कर्मयोगी पुण्यश्लोक राज होता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या मुलीगावची पांढर आणि नवनादेवी कन्यादेवी माझी आई विठादेवी हरिदेव होळकर लांजाचा धनी प्यादाने देव चव्हाटा विलासची आई जीवदाने मुंबईची भोपादेवी सागे महाराज नटेश्वर ब्रह्मदेवता यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन गोरगाने बालकडले घराण्याचे कैलासवासी संतगुरू भुवनशंकर यांचे मामा राजा अमरविशाल गणेश भिकाजी गंगाराम कमांडकर यांचा शिष्य सूर्यवंश शाहीर विकास लांबोडे नवनाथपुरी नाथकडे गुरुदेव भोगरवाडा शाखा जयवंतपुरी नाथकडे कल्याणचे घोडवाडी यांच्या सोबत ही कला सादर करताना माझा ढोलकी पाठवू सिद्धांत बाळगोडे संदेश रुपे अजित पवार सिंगोला धैर्यराज साविदला आणि ऑक्टोबरला मला ओळखीचे आणि साऊंडला मला राजू कटाकटा सर्वांना मला समुद्रा करून कार्यक्रम समजतो जय भीम जय महाराष्ट्र माझे प्रतिस्पर्धी शाहीर भानुदास घराण्यातील एकाकी भोट यांचे शिष्य मंगेश बुवा यादव यांना शाहीर मानाचा मुद्रा करून कार्यक्रम सुरू करूया या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत मला फक्त 2 मिनिट लागतील बाकी सगळी मजाच मजा आहे तुम्ही फक्त मजा करत अनेक मंडळी आहेत त्यांची नावं घेणं सगळ्यांचं मला शक्य नाही आहे कारण विरारमध्ये अनेक दिवसांनी आलो खूप सारी माहिती आहे सर्वांची नावं घेणं गरजेचं आहे सर्वांची नावं नाही सांगणार शक्यतो जर पंडित असेल तर आयोजन रुक्माई असतात आणि आजची विठ्ठल रुक्माई आणि जीवदानी कला फाउंडेशन आणि त्याचे सर्व सर्व आमचे भिकाजी बुवा भट यांना मानाचा मुद्रा करून त्यांनी आम्हाला संधी दिली त्या संधीचा सोना आम्ही करतोय बुवा बोललं 9 महिने झाले म्हणतात एकदम बारीक लक्ष आहे माझ्यावर सगळं यांचं माझ्या आईच्या गाण्यावर इनडायरेक्टली बोलायचं होतं सगळ्या गोष्टीवर बोलायचं होतं सगळ्या भाऱ्या वाटतात लाल लाल करोडची बांगडी याचं सगळं होतं लक्ष पण बुवा तुम्हाला एक 2 बसता येत नाही अरे माझी 11वी वारी 9वी वारी नाही बुवा 11 एक कोड एक एकावर एक 11 आणि 11चे 11 हाऊसफुल काय झालं काय ना आई अलगे बोला अरे भोको तो मला मध्ये दिसत बोलतो तुम्ही गावठी बुवा ना तर बोलले ना जुना करणार बुवा अहो हे पडे लोक ऐका ना अरे उडवायला चाललेला परत येत नाही इकडे तुम्ही फक्त काय आपला वाढ म्हणे
आताच दिवस लावणी झाली, पेरणी झाली, लावणी झाली आणि तिथनं बैल धुवून घरात गेला, पेंडा घातला की परत गेला, पाय शिकून तिथं जरा आगीवर आणि बाहेर परत चाळ बांधलं, घोंगरू घेतलं, ढोलकी वाजवली आणि 12 गेल्या रात्रीला परत गेला दुसऱ्या दिवशी शेतात आणि त्या वडवडिलाने मुहूर्त मोडवलेली आणि काल 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या दरबाराच्या शक्तीची नोंद झाली आणि आमच्या नमनाची नोंद झाली आणि आज ते समाज म्हणजे युद्ध पाहिजे युद्ध. आपल्या लोककलेवरती लोककलेला कधी अंडर एस्टिमेट करायचं नसतं, आपल्या बोली भाषेवर हट्टी राहायचं आणि आपण जिद्दी असायला पाहिजे. सरकार काय त्याच्या वंचनेपणा आपण करून घेईल. एक दिवस आपण केंद्र सरकारच्या राष्ट्रपती भवनच्या समोर नाही म्हणजे तो झाला सांगितले आलं कधी शिवाचा नाच माझ्या गणपतीचा नाच आहे तो. माझ्या येणाऱ्या वाडवडिलांना रोवलेली ती भी आहे, त्याचा वटवृक्ष झालेला आहे. या ठिकाणी अनेक मंडळांना माझे सचिन पलांटे माझा पाठीराखा याचा नाच त्याच्या देवावर मी करतो. माझा हे विरामचा गणपत लांबोरे या ठिकाणी जैन उजाड माझे पाठीराखे शशिकांत मांडवे कुठं असेल जगाच्या पाठीवर तिकडे आपले येतात. राजू भेट आहेत, मला तिथे भोग आहे आणि या छत्तीसगडातील भानुदास घराण्याची शान सूर्य मंडळी आमचे डॉक्टर सूर्यकांत चव्हाण माऊली, भरत गाडेकर, नितेश रेवाळे, सूर्यकांत जागळे, माझा पाठीराखा अनेक आमचं जीवा आहे ते माझे राम सर, राम जांगळे सर, प्रकाश पुजारी आहेत, तिरुवले बुवा, शाहीर नितीन आंबळे आहेत, शाहीर चंद्रकांत धोपट, सुधाकर मास्टर आमचे कलविद्यार्थी चिटणीस, प्रशांत पवार पंढरकर माझे साथी सोबती, शाहीर संतोष कोलमटे माझा आधार, प्रकाश जयपुणे, महेश चौगले मुंबई पोलीस, जनार्दन रात्रे, अनंत चौगले माझे शिष्यमंडळी, विनायक धोपट, योगेश सोमटे, सर्व युट्यूबर, सीबी आहे, अनेक वेगवेगळे आहे, यशर आहे, शंकर भोड आहेत, धनंजय रांबाडे आहेत, अशोक सपकाळ आहेत, रवींद्र लांबोरे, सदा सर्वज्ञ बुवा, शाहीर बलराम गांभे, त्यांच्यासोबत माझे अमोल काटे खेळचे, शाहीर नितीन रसाळ, संतोष मागळ, विजय सरसाळ, 2 मिनिटं अमोल काटे, माझी बहीण भारती लांबोरे, सुरेश आनंद भवाळे आपले आहेत, खेडशिवरला आणि सावंत भांडवलला पट्या, सर्व नावाचा मुलगा उदय सिंग सुभेदार, विजय लांबोरे, माझ्या गावचे राजेंद्र बेर्डे, प्रकाश झोरे, विजय झोरे, सगळ्या विनोद पटकर बुवा आहेत, माझा मुलगा कार्यक्रम सुरुवात करतोय. आता येऊ सद्गुरुकुलम मन्त्रगुणम सद्गुरुवाक्यम मोक्षगुणम सद्गुरुकृपा या ठिकाणी जो परमार्थ या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्र पुरोगामी राज्य ज्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या महाराष्ट्रामध्ये रुजले आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे आणि थोर निरूपणकार आहेत, प्रबोधनकार आहेत आणि याच्यातून आमचा महाराष्ट्र घडला आणि हीच बांधलेली पुढे संत परंपरेने नेली आणि त्याच्यातील एक परंपरा
जे थोर परंपरा आहे ते आमचं नाणीच धाम आहे आमच्या रत्नागिरीमध्ये आहे आणि तिथे मठाधिपती आदरणीय सन्माननीय सद्गुरू नरेंद्र महाराज हे आहेत. हे स्तवन तुमच्या चरणाशी सादर करतोय. लक्ष असावं. शाहीर आणि उत्तम त्यांच्या रामभूमीवरती गाणी केलेली आहे. छान लेखक बुवा आहे. फक्त आमच्या बुवांचा प्रॉब्लेम काय माहितीये ते थोडं बोलतो. हे वर्षाने एकदा आमिर खान सारखं उगवतात. एकच पिक्चर देतात पण फ्लॉप देतात. आज मात्र सुपर हिट आहे. समोर गुंडा कसा आहे ना विलन कसा आहे म्हणून बुवा तुम्ही खालच्या वाडीतला आमिर खान होण्यापेक्षा एवढी चांगली बारी आहे एवढा चांगला लेखीन आहे एवढं सगळं तर हेच राहा ना तुमच्या लाय बघत दाखवत राहा. फक्त लाय मला लांबर लागली करून दाखवता तुमची मारी डोकी काढाय बघता क्वाच्या काढाय बघता पण मधीच असा लावायचा काय जो मराठ होईल दुसरी बारी लावतो अरे हे काय करूया भेंडी मला वाटतं मोठं मोठं गार केल्या गंमत नाही. अरे हा ना भेंडी मोठं मोठं गार केलं गंमत नाही भेंडी हे बऱ्या होश आता कुठं मात्र चांगले दिवस आले तो मेरे पे जलती भेंडी अरे जलती इधर लाय तो हा नमन राज्यशास्त्राचा पुरस्कार आणि त्याचा आधार मिळालेला आहे आणि तो मेरे को अंडर एस्टिमेट करता है नॉन साइंस ये थोड़ा समझ में जय घोष की कहानी स्केल दरवाजे दिखा मिलेंगे. धर्माचार्य जगद्गुरुनी धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी. धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी. मंत्र गणी गणगणात बोले दिला नरेंद्र महाराजानी. मंत्र गणी गणगणात बोले दिला नरेंद्र महाराजानी. होते आरोग्य शिक्षण सेवा होते आरोग्य शिक्षण सेवा होते आरोग्य शिक्षण सेवा होते आरोग्य शिक्षण सेवा सेवा
आपल्यात माझे होते मन आपल्यात माझे होते एक रे विज्ञानी मन आपल्यात माझे होते एक तसे विज्ञानी मंत्रगाडी गणगणात बोलते तिला नरेंद्र महाराजांनी मंत्रगाडी गणगणात बोलते तिला नरेंद्र महाराजांनी धर्माचार्य जगद्गुरू धर्माचार्य जगद्गुरू तिला सुखाचा मार्ग ज्ञानी धर्माचार्य जगद्गुरू तिला सुखाचा मार्ग ज्ञानी मंत्रगाडी गणगणात बोलते तिला नरेंद्र महाराजांनी 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 कोण बिघडला महादेवी अरे दहाचा सोनीचा अखंड वावरंगरे घराण्याचा भीमाशंकर माझा राजाराम भगवान विशाल गणेश भिकारी गंगाराम प्रभाकर सूर हे बजरंगबली नाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी आमच्या वेळांचे अनंत कृष्णा साळसकर म्हणजे पाठीराखे कायम सोबती फरमाईश आहे गणामध्ये बालपणी 500 रुपयाचा पारितोषिक आहे आमच्या अनंत कृष्णा साळसकर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर बलराम तांबे 500 रुपयाचा पारितोषिक आणि उदय सिंग सुभेदार आणि विजय रामोर यासोबत 500 रुपये आणले आहेत मंदार खाते पुण्यावर खास माझा मित्र फरमाईश आहे बाप्पा तुझ्यामुळे आणि जय चंडिका भजन मंडळ विलास साईनाथ नगर 201 रुपयाचा पारितोषिक ते तर बघायचे आमचं त्यांना काय म्हटलं सॉरी आहे ते गाणं सुरू झालं तर तुझं सेल्फी नाही या माफ करा शाहीर शंकर भोड आणि रवींद्र भोड 200 रुपयाचा पारितोषिक आणले धन्यवाद सुरेश अण्णा खवाडी यांचे यशस्वी नियोजक आहेत आमच्या खेडशी गावचे आदरणीय माझे मार्गदर्शक 1001 रुपयाचं पारितोषिक फरमाईश आहे नाव गाण्याचं मागायचं सगळे राधावडे 100 रुपयाचं पारितोषिक अमोल काते 200 रुपये त्याचप्रमाणे गोवा गोवा नमान पाय गोवा we want lemon आणि महाकाली नमन मंडळ कोणते दारगा यामध्ये कॉमेडी टीम म्हणून ओळखला जाणारा ओंकार चव्हाण अर्थात गाव नेसुर्ले माझ्या राजू पाटोळाचं गाव 150 रुपयाचं पारितोषिक नमन करायचं होता गोवा आणि सर्वसमोर जाऊ दे अजून नमन जायला पाहिजे अजून आलेला आहे काय कोकण कोकणी हे काय कोणवारकर युट्यूबर्स कोकणी कोणवारकर युट्यूबर्स मनीष मनोज नाचरे 200 रुपये स्वामींच्या स्तोत्रासाठी ते सोबत अजून काय नाही बोलता का अजून समजत नाही हे कोण फरमाईशात घेऊया आमच्या बाप्पा तू झामुळे घरी पेटत चुला माझ्या झोपाळी
सुखी पाया पाऊला घरासाल घरपण देवा भास तेरे घरकुल आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल गणा माझ्या बालपणी मोठ्या वाटाळ वळणी मी आलो ना विरारला 2002 साली आलो मंडळी आणि त्याच्या आधी मी घरकाम केलं 12वी शिकलो इकडे आलो राहायला कोण नाही मला गणपत घेऊन आला भरत मध्ये घरबोकरी केली त्याच्यानंतर माझी मावशी इकडे राहायची वाटलं पोरगा एवढा शिकलाय फर्स्ट क्लास काढलाय माझ्या वेळेला बरोबर वाटत नाही माझ्या चुलत्याने आणि भारती आले तिच्या वडिलांनी आणि त्याच्यानंतर कंपनीत लागलो होतो एक कुरिअरचं काम करत ह्या वेळामध्ये 2002 पासून 2014-15 करतो तिथून नंतर गेलो माझ्या बापाने आता ह्या दिवसात आम्हाला आदेश करायचा त्याला सगळं काढायचं आई रात्रभर अशी एका बाजूला उभी राहायची बसून राहायची तिथं मिळत नाही तिकडे आपल्या लेकरांना बाजूला करायची सकाळ उठायचा तुला शान काढायची ती उतरी पण धड नाही हो सगळी इकडनं फाटलेली इकडनं शान सगळं काढायचं आणि त्या बापाने माझा गणपती पूजला तुमच्या आपल्या बापाने गणपती पूजला ती परंपरा कधी खंडित नाही गेली आज इकडे तुम्ही एका टॉपला राहता पण गणपती येऊन आता बुवा बोललं 66 दिवस आहे आता सगळी तयारी झाली आहे घरात पोराची तयारी लगभग सुरू आहे काय घ्यायचं कुठलं बकार करायचं काय करायचं त्या विश्वाच्या बाबतीत चिंता आहे आज तुमच्या समोर 11-12 करून हाऊसफुल झालो त्याची श्राद्ध त्याचे गण हिट झाले तो सेवा करून घेतोय आता काय माझं काम होतं हे दाबावडा पद बोललं मी गुणच टाकलेला माणूस धनगरवाडचा माणूस दुसरं काय बोलायचं काय म्हणतोय गण माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी कोस पहिला दूर चालूनी दगड खोटे काट्यातुनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी आणीला तुला नवाणी मोठ्या वाटाळ क्लिअर आवाज जात नाही तक्रार आहे मंडळाची 300 रुपये कापले जाते झाला कुठं आहे हे मागं आवाज काय गाडी येतोय हे काम काय माहिती का थोडा आवाज आपटून आहे ना रिटर्न येतोय आवाज येतो हे आपलं थिएटर नाही ना त्याच्यावर पण आहे ना पत्रा येतो त्याच्यामध्ये आपल्याला मॅनेज करा सॉरी नमन ह्या बुवांनी सांगा नमन केल्यावर मला बोलतात ये माझी बायको थोडी छळ नाही करत तेव्हा हे छळ करतात एवढी बुवा पब्लिकची डिमांड आहे वडला भक्तांचा त्याच्या धनंजय बागडे सुधाकर मास्टर बोलतात आमचं याचा पाहिलं तर बागतात पण ठीक आहे सूर्यकांत माऊली अहो जरा नमान करतो तर यांना टेन्शन आणि नमान अहो शक्तीपुरा जर माझी आई आहे तर नमान माझी मावशी आहे हो रोज बनी एकत्र अरे त्याचा सन्मानच करतोय ना काय वाईट बोलतो मी कमरेच्या काय बोलतोय
त्याच्या घरातले बाबाडे बाबुडे आमचे 500 रुपये त्याच्या दादा थँक्यू. संकेत कागडे, अभिन मोरे, रोशन निमरे आणि कोण रसाळ रसाळ चंदन टक्के, अजिंक्य साळवी आणि विठ्ठल चिवळकर 200 रुपये पारितोषिक. अभय तावडे आहे काय काय 200 रुपये. हा आदमी कल्पेश शिकवण याचकडून फरमाईश जगाबाजा बालकडे 200 रुपये पारितोषिक. त्याप्रमाणे आदमी कमलेश शिकवण याचकडून फेमस सेलिब्रिटी वेग आणि दादासाठी 200 रुपये दादासाठी थँक्यू. अरे संतोष ठाकूर झोरे आमचे आयोजक 500 रुपयाचं पारितोषिक स्तवनासाठी नरेंद्र महाराजांचे भक्त आहेत. चला हे 2 फरमाईश आहे. नाव गणाचं कोटायचं आणि सुखाने राहायचं, गाव देवाच्या हुकमानं नाथ नव्यानं साधायचं. भेटतील ही नवराईनं, भेटतील ही नवदेवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गडाला पवत बांधायचं, सुखानं बांधायचं, गडाला पवत विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे आपला लंबोदर, काढबड करून सारी करतो मी सोया, पण बरोबर सारखं मात साजू दे घर कसा चल काय काय हाडू गाणे गणपतीला सागर नवराईला घराला ह्या फक्त गणाच्या फरमाईशा मध्ये पहिल्यांदा चालू आहे. नमन होणार ह्यानी किती काय करणार नमन होणार दाखव बघा जे असं घेऊ नाव मला या मोबाईलमध्ये बाकी अक्षर दिसत नाही. स्क्रीनशॉट ऐका ऐका तर आजचा मी काय मंडळी जे काय द्यायचं तुमच्यावर माझं प्रेम आहे सगळं मी करणार पूर्ण फक्त ऐका हे घेऊन द्या मी काम सांगतो. ऐका गोवाची 4 गोवा घ्या. गोवा लय भारी लिहिलेलं आहे. बरी उभावी स्वागता तुझ्या घरात. गोवाची 4 आहे. प्रेक्षक तू हे 4 ना हो होय सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया सजली धरती ओवळायारती बापा लवकरया स्वागता तुझ्या मोरया स्वागता तुझ्या मोरया यानंतर शाहीर माझ्या या वारीचा गाण गातोय आणि हा पण गाणी ठेवणार आहे. देऊन ठेवायचं आणि परमेश्वराची कृपा
तेवढी. हे चाल म्हणजे माहिती आहे का पडलं? दिल दीवाना किती सर? दिल दीवाना ना जाने कब खो गया, और तुमने ऐसे देखा मैं कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया मेरी जान. अरे घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. सकाळी पोरगा येतो, पप्पा बाबा गणपती बाप्पा भेटा 14 सप्टेंबर 14 सप्टेंबर. मग मला कुठला का मकार कुठलं कुठल्या गाडीत जायचं. दिवस रात्र घरात 4 माणसं असतील तर 5व्या परमेश्वराची चर्चा. लाडक्या मुलासारखा आणि लाडक्या बापासारखा घरात संवाद असलेला माझा परमेश्वर, माझा देव, माझ्या कोकणाचा देव येतोय. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसली तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसली तारीख वार. लेट विचारतो येऊन जवळ येतो, लेट विचारतो येऊन जवळ येतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसली तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसली तारीख वार. म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसली तारीख वार. Yeah.
शाहीर आगाड ठेवलेला आहे. आगाड हे काय देऊन ठेवायचं अरे माझा माग्या हे तसं माझं दोस्त आहे ना, पण दोस्ती आज गाडग्याच्या बाहेर, गाडग्याच्या बाहेर. माझा एक शेर आहे, अरे कभी मेरी याद आई काय का अरे कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर. हे पर्यंत हिंदी शेर आहे, तांबोळी बाबाचा गावठी आहे का. कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर, अगर फिर भी मैं तुझे आवाज ना दूं तो गडग्यावर चढ आणि मला पुकारा कर. आपण गावठी माणूस हा, अरे गावठी शक्ती तुला आज कुठे का एअर पेटिशन मध्ये गेला, सरकार दरबारी गेला आणि सोन्याचा दिवस आहे. गोवाने कार्यक्रम केला. आम्ही निष्ठावंत लोक गुरुप्रसाद मानव, सागर भोजने, अक्षय राजापूर आणि सुनील संगमेश्वर 400 रुपये आणले, वॉक पैसे आणले. थँक्यू सो मच, लव यू ऑल. तर आणि नंतर आलं ओ बुवा मी एवढ्या 9 गवळणी बोललो आणि एवढी नावा आणि पैसे दिले ते बदलून नव्हते. ऐका 14 ऑगस्टला जांगळदेव ग्रामस्थ मंडळ ग्रामीण मुंबई होळी कोटवाडी राजापूर यांच्या वतीने शक्तिवले शाहीर संदीप सोबण आणि चंद्रकांत धड्या माऊली जांगळदेव नाच मंडळ होळी कोटवाडी आणि प्रतिस्पर्धी बीज तो संगीतकार नंबरे डावलेचे नाच मंडळ धंगेवाडी जांगळदेव प्रसन्न होळी. हे नाच कुठे सांगितलं तुम्ही इथंच आहे ह्याच हॉलमध्ये भेटूया 14 ऑगस्टला. 200 रुपयाला प्रदर्शन आहे प्रदीप जाधव. आता बंद सोडा ऐका. अरे अल्लाह अल्लाह कलरची बांगडी हे बेंडी लावली तर कलरा साधे माझ्या सोबतचा हे बघा बा मी एकच सांगतो बघा बसनी हे माझं फ्रेंड शक्ती पुण्यामध्ये कलगी पुण्यामध्ये पहिला व्हॉट्सअप ग्रुप काढला असेल तर आमच्या भग्या मान काढल्या आणि तिथपासून मी त्याच्या सोबत आहे आणि काय काय करून गेलं मला त्यांना बोलायचा मला माझा कासरा आवडला नाही. अरे म्हणतात मोठ्या मोठी नावं सांगा. तुम्ही मोठे नाही, तुम्हाला आमदार केलेलंच आहे, तुम्ही मोठे नाही, तुम्ही एवढंच आहे, तुम्ही एवढं तिथंच राहायचं. म्हणजे चट्टी में रहेगा चट्टी में चट्टी राहायचं. बरोबर बोलतोय भेटे तुम्ही सरळ तत्वाने यायचं पण खुरपाच्या काढायचं नाही. मेलूपणा गुस्सा पाहिजे आणि गुस्सा नाही भेडी असायचं. अरे लाल कलरची बांगडी अहो 11-12 झाल्या 11 करून गायल्या त्याच्यात आली वेगवेगळ्या तेवढ्याच तासात म्हणजे सोपी तर वाटली. त्यांना उत्तर द्यायला म्हणतात सरकारीला म्हणतात पकडा कापायचा. आमच्या इथं कुंकू टाकतात कोंबडीवर टाकतात भेंडी. ह्यामुळं कोंबडीची घात असता काळा कोंबडा कसा भुजवतो बघता बघित राहायचा. बरं कोंबडा आणि कोंबडीचं 2 मिनिटाचं काम. अरे नाही मला किती वेळ लागतोय. बुवा एक साथ नमस्ते कुठला मग मी मोठी कोंबडी मी काळा कोंबडा ना. अरे मग मी मोठी कोंबडी मग मी बोलतोय मंगे नाही मंगे कुमारचा नाही म्हणत आहे मी मंगे कुमार नाही म्हणत आहे. दुसऱ्या बारीत आलं की फक्त त्यांना टोपी काढायला हवा हे पर्यंत एवढी काढायला हवा फक्त. गुंडी म्हणतोय की शेंडी म्हणतोय तुम्हाला कळेल. लाल लाल कलर घालून आलेला आहे. हा हे मी काय वाईट बोललो ना वाईट बोललो. अरे मग हे गुंडी कोंबडी ह्या कोंबडीचा तुराला ह्या कोंबडीचं करतो मी हा कोंबड्याचा. अरे मग ही गुंडी कोंबडी ह्या कोंबड्याचा तुराला ह्या कोंबडीचं करतो मी हा काकोडीचा खालून जा. विजय भवानी मौली 100 रुपयाचा पारितोषिक. अनेक जोगळे 122 रुपयाचा नबाद फरमाईश.
स्वराली बसवकर 100 वर्ष बाजूचे नमन झालं पाहिजे. आता मला सांगा हे रसिक आहे कापून टाक आवाज होतात कापून टाकतो ऐका आम्हाला काय वाईट नाही. इतक्या फरमाईशात विरार आपण आम्हाला सगळे आणले बुवा. तुम्ही जर आज काय बोलव नामानावर लोक कापून टाकतील शाप म्हणजे मान सन्मान. तर त्याच्यामुळे असं काही बोलू नका. गवळण घेतोय गवळण असं महादेव मोठा माझ्या पायाच्या संगती ऐका ना मध्ये डिस्टर्ब करू नका. माझ्या पायाशी रांगती भीक जन्माची मागती म्हणे एवढे प्रश्न त्याला कृष्ण काळा का? कृष्ण काळा नाही. कृष्ण काळा नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं असतं पण कृष्ण सावळा होता. हे काळी ना तुमची नजर काळी तुमचं मन काळं तुमचं काळीच काळं त्याच्यामुळे तुम्ही त्याला काळा होता. कृष्ण काळा नाही कृष्ण सावळा. कृष्ण सावळा तुम्ही सावळा नसून उत्तर सांगितलं असतं. या असल्या फालतू गोष्टीच्या नादात लागत नाही. उत्तर काय नाही काल कृष्णाला सावळा म्हणून दुसऱ्या वेळेला उत्तर दे. या फालतूगिरी नाही करायच्या. काळा म्हणजे मला काळा बोलायचं त्या कृष्णाला काळा होता. नॉन सेन्स. मी प्रश्न विचारतो गवळी तो लास्ट विचार कुठला संतोष बुवा आता तुमच्या वकिलांना सांगा. वकिलांना सांगा येत नाहीये वकील ये छोटा शकील काय करेगा भेटली अरे एवढा सर अरे बरोबर अरे ह्याला पाणी बांधलं गेल्या वर्षी तुम्ही पाणी बांधलात ना मग नाव करते काय विचारा बोलायचं तुम्हाला काय नको ये वकील ने छोटा शकील डिस्काउंट करेगा सबको तुम्हारे इधर मालूम गांडा भाई. माझ्या पायाशी रांगती भीक जन्माची मागती. त्यांच्या स्वातंत्र्य भिकाजी बोय त्यांना भिक्या भिक्या म्हणत नाही. भीक या जन्माची मागती मी भिक्या नाही म्हणत आहे. त्याचा उगत परत तुमचा मिसअंडरस्टँडिंग होईल प्रॉब्लेम होईल. माझ्या पायाशी रांगती भीक जन्माची मागती मग या गवळणी झाल्यावरती मंग्या गवळणी असं नाही मंग्याला नाही म्हणत आम्ही. तुम्ही माहिती बघू नका 200 रुपये का फी. मंग्या गवळणी झाल्यावरती पाय तुरे वाल्याचे धरती
आमचे आयोजक दुर्गाने कलामंच तुम्हाला एकदा सांगायचं आहे, मी ह्या विरामध्ये पहिल्यांदाच आलेला आहे शक्तीग्रहासाठी आणि आज तुफान गर्दी आहे, फरमाईश जास्त झालेली आहे. 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतील. आमचे गोपटे दादा आणि आमच्या मैत्रिणींना टीम जे आहे आपली शाखेचं नाव पण ते नटेश, आमच्या कळवई गावचे आमच्या सालबाईची लेकर आमची ओमटेवाडी गेली 15-20 वर्ष माझ्या संदेश होते, मला साथ दिली. एकच माझ्यासोबत आहे, त्याच्याच वाडीतला त्यांच्या भावकीचा माझा त्या वाडीशी माझ्या गावाशी संबंध आहे. बरोबर आहे. 200 रुपये तुम्हाला धन्यवाद दादा. तर आपण आता ऐकून घ्या. म्हणजे 10-15 मिनिटं माझे वाढणार, कारण वाढणार म्हणजे आले किती मला लोकांसाठी आलेलं आहे, तर त्याच्यामुळे आज काही मला बोलायचं नाही. तुमचं मी फायदा करून दिलेला मंडळाचा हाऊसफुल शो केला ना, तू बोलले का नाही. विभाग कोदरे, अरे वा, विभाग कोदरे माझा शिष्य होणार आहे. वेदाच्या डान्ससाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे, धन्यवाद. तर हे फक्त 2 मिनिटात सिरियस आहे का. आज आहे जीवदाने भानुदास घराण्याचा यंदा मी एक प्रश्न फोडलेला आहे. आता दुसरा एक हात घालतोय बलराम तांबे आहेत, भानुदास घराणे, श्याम आमचं डॉक्टर साहेब आहेत, भिकाजी बुवा आहेत. आणि आज ते घराने काही खोटं बोलू असं मला वाटत नाही, खोटं बोलतच नाही कधी. पण आज जीवदाने तुझ्या साक्षीने त्यांच्या प्रश्नाला हात घालतोय. माझा मूळ घराणं प्रागुरंगल्या घराने पायामध्ये उभे राहा आणि यांचा प्रश्न मान्य करून घे. प्रश्नाला उत्तर देतोय, पोरांनो ऐका. हा प्रश्नाचं उत्तर मी कैलासवासी संजय पेंद्रे यांना समर्पित करत आहे. त्यांच्या मृत आत्म्याला स्मरून सांगायचं भिकाजी बुवांनी की उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. बाकी मला काय बोलायचं नाही. प्रश्नाला हात घालतोय. बुवांचा प्रश्न आहे, एका युद्धाप्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्यातून एक मनुष्य उत्पन्न झाला, त्याचे नाव काय. भगवान श्री शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीबरोबर लावून दिला, त्या स्त्रीचं नाव काय. त्यांना 2 अपत्य झाले, त्या अपत्याचे नाव काय. त्यांना गायी, म्हशी, बकऱ्या, मेंढ्या चारायची विद्या शिकवली, त्या विद्येचं नाव काय. 10वीच्या गाईड मध्ये पण प्रश्न नाही. अरे या वेळेला किती प्रश्न विचारतो, सुपारी यांना पार्टी देतो. प्रश्न जो 25 तो घ्या. आपण प्रश्न उदाहरण घेत नाही. माझा प्रभाकर धनावडे यांच्या आशीर्वादाने प्रश्न हाताळतोय. पहिला प्रश्न, एका युद्धाप्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्यातून एक मनुष्य जन्मला, त्याचं नाव अर्बुज असे हो. अर्बुज, जलावरती मात्रा उकार ज, अर्बुज. भगवान शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीबरोबर लावून दिला, त्या स्त्रीचं नाव शीतळा देवी. स्त्रीचं नाव शीतळा देवी. अजून एक आहे, थांबा काय परिश्रम. अर्बुज आणि शीतळा देवी यांना एक अपत्य झालं, त्यांचं नाव काय. तर बुवा त्या अपत्यापैकी मुलाचं नाव मजगुल, मजगुल, आणि मुलीचं नाव भमादेवी. त्यांना गाई, म्हशी, बकऱ्या आणि मेंढ्या चारायची विद्या कोण शिकवली, त्याचं नाव धेनुघर. तर म्हणून बुवा तो जो पण मनुष्य होता तो अर्बुज, बायकोचं नाव शीतळा देवी, मूळ झालं मजगुल आणि भमादेवी आणि शिकवलं धेनुघर. हे तुमच्या प्रश्नाचा खरा उत्तर आहे. आणि आज तुमच्या आमच्या जिल्ह्यात समोर हे मान्य करून घ्यायचं तर उत्तर बरोबर असेल. त्याचा डिस्काउंट सांगून देतोय. 7 ते 8 प्रश्न म्हणून वाटते तो तुरे वाजत शक्ती तुला फक्त वरवरची गोष्ट आहे. हा घाणार एका बाजूला जाणार. अरे राणा होणार तुरेवाला मोठा गार केलं, गंमत म्हणजे गंमतमध्येच केले. डायलॉग थांबा तुम्ही. यांचा फक्त आमचा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. हा प्रश्न बोललेला शक्यता नाही. आज संतोष बाबा लागते
तुम वकील भेटी बड़ा शकील अकरावी बावी 2 प्रश्न होण्याची शक्यता आहे तुमचा दे दोघं तुझ्या तर शेती करताना कमरेला आकडी कोणती बाजू तू नांगरधार म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरिक बळीवालीला वरदान करून दिले मला सांगायचंय देव एक राजा आणि त्याचा परिवार अशा पौराणिक कथा स्वरूपात ही वरदानाची सविस्तर ग्रंथकथा आहे शंकर खंडोबा आणि ज्योतिबा वगैरे सांगायचं नाही तुमचं हे बलराम तांबे बुवा तुमच्यावर बारी आहे सगळ्या शब्दावर ऐका प्रेमाचा सल्ला लाव ध्यान घेऊन उघड काने सवाल माझा सोडून द्यावा सभेमध्ये घ्या मान सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये घ्या मान लाव शरद परब याच कडून वर्षभर पारितोषिक आहे तर या ठिकाणी हा हे नवल आले काय आहे अहो तुम्ही ना शेमपूरच्या सुधाकर मास्टर जातात शेमपूर प्रकाश बुधर प्रकाश बुधारे मोहित सॉरी आमच्या त्रिवारी साहित्य प्रकाश बुधारे 500 रुपयाचा पारितोषिक अनेक मंडळी थांबलेले आहे हो बघा करानो हे पाकिट राव नमान नमान अरे बघे माझ्यासाठी एक नमनासाठी आलाय का माहित नव्हतं बघितलं आता बघतो
खाऊ वाटला. याच्यात कलगीचं नुकसान काय हो? या काय कमरे खालचं सगळं बोलायचं बघापासून कमरेच्या खालचं एक तरी काय बोललो? अरे काय बोललो? तुकाराम मानकर बुवा यांचे शिष्य आदरणीय आमचे सन्माननीय आमच्या गुरुसारखे तुकाराम मानकर बुवा यांचे शिष्य राम जोशी पाचेरी सभा दुवागर पातो शिकाय. त्याचप्रमाणे कोकणवाडी मित्र मंडळ वैभव विकास आयोजित शाहीर कीर्तन बनवणे आणि शाहीर विकास लांबोळे 25 जुलैला वारी आहे बघा. मोरे गावात आहे. त्याला सोबत याने बोलतो. तर ठीक आहे. दोन आता हे देऊया. तू जत्रेत शिट्या मारतच ना. एक सभा प्रबोधन देतो आणि मला संपवतो. बाकी आवड याचा माझ्या ऐकायला एक भावाचं लग्न होतं माझ्या बरोबर लांबोळेचं आणि आपण समीर पटकरी आलो होतो आणि आमची चर्चा चालता म्हणतात अहो आमच्याकडे म्हणतात एक पोरगी साखरपुडा झाला लग्नाच्या आधी पाहिजे लग्नाच्या आधी दिवशी मदत पडून गेली आणि वर सांगतात खबरच कसून ठेवलं होतं सगळं झालं तयार. माझा प्रश्न हाच आहे की धन तांदूळ ह्या सगळं ठीक आहे पण एवढं लग्नाचं जे खबरं दिसलं तर त्याचं काय केलं नाही असं विचार हा सगळा प्रॉब्लेम. एक समाज म्हणून करतोय आणि बारिश ठेवतोय आयोजक पण काय नको गोरी है कि नैया मुझे हरी हरी चुडिया. आम्हाला सांगितले की कोकणात आमचे उद्योगधंदे येत आहेत तुमचं स्थलांतर थांबेल आणि काय नाही हो सगळ्यात आमच्या खेळाबिळात गेला लॉट्यात गेला अहो अर्धा तास नाकात असं गुदबरायला होतं एसटी केलं तरी गुदबरायला होतं. अरे हा आमचा विकास अरे सुंदरसा आमचा निसर्ग स्वर्गासारखा देवभूमी म्हणतो. आम्हाला उद्योगधंदे असले नको आमच्या पर्यावरणपूरक आमचे उद्योगधंदे असायला पाहिजे. आमची जिथे फळं येतात ती फळं उत्कृष्ट होणार आहेत. त्याच्यामुळे कृपया असले उद्योगधंदे नको म्हणून काय म्हणतोय ह्या मायदेशाने ह्या रसायनाने ह्या मायदेशाने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. ह्या मायदेशाने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. होती चौकड निर्वळ नदीनाळ निर्वळ होती चौकड निर्वळ नदीनाळ निर्वळ शुभ्र निर्वळ पाणी. आता पेरलंय विषजीव होतो कसा विष नाही वाजणार पुढाय कोणी. या मायदेशाने या रसायनाने या मायदेशाने या रसायनाने कोकणाची केली शाहीर तुमचा मान सपाट होत बारीक केले आहे
10 मिनिटं कमी झाले त्याच्यावर तुम्ही काय बोलायचं नाही. अरे नमानावर काय बोलायचं, नमानावर काय बोललं पोरांनो उत्तर देता तुम्ही. हा दुसऱ्या मार्गाला आम्ही पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. थँक्यू सो मच.